गट्टू चिंकीचं ख्रिसमस प्लॅनिंग. गट्टू चिंकी वर्गामध्ये बसले होते. मिश्रा सर मुलांना शिकवत होते. मुलांनो, विविधतेमध्ये एकता ही आपल्या देशाची विशेषता राहिली आहे. आपल्या देशात शेकडो धर्म आणि जातीपंथ आहेत. सगळ्यांचं राहणीमान, पद्धती आणि सणवार वेगवेगळे आहेत. आपले देशवासी मिळून मिसळून सण साजरे करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. हे एकतेचं दर्शनच नाही तर काय आहे? मिश्रा सर मुलांसोबत बोलतच होते. तेवढ्यात शिपाई नोटीस घेऊन आला. सर घ्या, ख्रिसमसची नोटीस आहे. सगळ्या मुलांना हे सांगितले जात आहे की उद्यापासून ख्रिसमसची सुट्टी चालू होत आहे. सुट्ट्यांची बातमी ऐकून सगळी मुलं खुश झाली. मिश्रा सर शिपायासोबत मीटिंग रूम कडे गेले. मिश्रा सर गेल्यानंतर लगेच जॉन गट्टू चिंकीच्या जवळ आला आणि म्हणाला, ख्रिसमसला तुम्ही दोघं काय करणार आहात? माहित नाही, आमच्या घरी तर ख्रिसमस नाही साजरा करत. तर मग तुम्ही दोघे आमच्या घरी या. आमच्या घरी ख्रिसमस खूप छान साजरी केली जाते. अच्छा, काय करता तुम्ही? जरा आम्हाला पण सांग ना. नवीन नवीन कपडे घालतो, घराची सजावट करतो, चर्च मध्ये जातो, प्रार्थना करतो, एकमेकांना ग्रीटिंग कार्ड देऊन शुभेच्छा देतो. अजून काय करता? ख्रिसमस ट्री सजवतो, चॉकलेट, केक खूप खाऊ खातो. मी तर ऐकलं आहे की रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा सांता येतो, आपल्यासाठी खूप सारी गिफ्ट्स, खेळणी आणि चॉकलेट्स ठेवून जातो. हे खरं आहे का? तुला माहितीये, मला गिअरवाली सायकल पाहिजे होती. मी खूप रडलो होतो. ख्रिसमसच्या दिवशी मी रडून रडून झोपी गेलो. सकाळी मी पाहिलं तर माझ्या खोलीमध्ये तीच सायकल होती जी मला पाहिजे होती. ती सायकल सांता देऊन गेला होता जेव्हा मी झोपलो होतो. वाव, सांता आम्हाला पण गिफ्ट्स देईल का? माहित नाही, पण तुम्ही माझ्या घरी येताय ना? नाही, आम्ही नाही येऊ शकत. तुलाच आमच्या घरी यावं लागेल. ते का? कारण आम्ही पण यावर्षी ख्रिसमस साजरा करणार. मग काय, गट्टू आणि चिंकी जसे घरी आले त्यांनी घरी आल्या आल्या घोषणा केली, आई बाबा, आपण पण यावर्षी ख्रिसमस साजरा करू. आम्ही पण लवकर झोपू आणि सांताकडून खूप सारी गिफ्ट्स घेऊ. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून आई हसायला लागली. बघितलं तुम्ही, मुलांना सांताकडून गिफ्ट्स पाहिजे आहेत म्हणून यांना ख्रिसमस साजरा करायचा आहे, बाकी काही नाही. आईचं बोलणं ऐकून चिंकीला राग आला. नाही नाही नाही, आम्हाला फक्त गिफ्ट साठी ख्रिसमस साजरा नाही करायचा आहे, त्याची अजूनही काही कारणं आहेत. अच्छा, जरा आम्हाला पण सांग, अजून काय काय कारणं आहेत? आज मिश्रा सर सांगत होते, विविधतेमध्ये एकता ही आपली विशेषता आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. आपण ते सगळे जाणले पाहिजे. त्यांचा आनंद घेऊन तो दुसऱ्यांसोबत वाटायला पण पाहिजे. ही तर खूप चांगली गोष्ट सांगितली मिश्रा सरांनी. आई, तुला माहितीये, जॉन सांगत होता ख्रिसमसला ख्रिसमस ट्री खूप छान सजवलं जातं, घर सुद्धा सजवलं जातं, नवीन नवीन कपडे सुद्धा घेतले जातात. जे आपण दिवाळीमध्ये करतो ते सगळं केलं जातं. तुझं बोलणं एकदम बरोबर आहे बेटा, पण आपल्याला या ख्रिसमसला जॉनच्या घरी जायचं आहे. कालच त्याच्या आईबाबांचं आमंत्रण आलं आहे. जर आपण ख्रिसमस साजरा केला तर त्यांच्या घरी कसे जाणार? तर मग ठीक आहे, आपण जॉनच्या घरी नाही जाणार. उलट आपण त्यांनाच आपल्या घरी बोलवूया आणि आपला ख्रिसमस दाखवूया. कशी आयडिया? ही तर खूपच मस्त आयडिया आहे. तुम्ही पण काय मुलांच्या बोलण्यावर जाताय? आपल्याकडून थोडंच काही सगळं मॅनेज होणार आहे. अगं होईल ग, तू चिंता नको करू. मुलं बरोबर बोलतायत. सगळ्या सणांना समजून घेतलं पाहिजे. जर आपण जॉनच्या घरी गेलो तर मुलं ख्रिसमसला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. जर आपण आपल्याच घरी ख्रिसमस साजरा केला तर आपल्या सगळ्यांसाठी तो एक नवीन आणि अनोखा अनुभव असेल. मी तर म्हणतो की आपण पूर्ण सोसायटीलाच यामध्ये सामील करून घेऊया. बाबा, आम्ही ख्रिसमस ट्रीची पण सजावट करू आणि आपल्या ख्रिसमस ट्रीला सगळ्यात सुंदर बनवू. मी तर म्हणते की ख्रिसमस ट्री सजावटीची एक स्पर्धाच ठेवूया, ज्यामुळे सोसायटी मधली सगळी मुलं सामील होऊ शकतील. ये, आईनी मान्य केलं, आईनी मान्य केलं. मान्य करावंच लागलं. तुम्हा दोघांच्या हट्टाच्या पुढे कोणाचं चाललंय का कधी? तर चल दादा, आपण सोसायटीच्या सगळ्या मुलांना या स्पर्धेबद्दल सांगून येऊया. हो हो, चल चल. गट्टू चिंकी उड्या मारत बाहेर पळाले आणि सोसायटी मधल्या सगळ्या मुलांच्या सोबत मिळून ख्रिसमसची प्लॅनिंग करायला लागले. ख्रिसमस कॉम्पिटिशन.
क्रिसमसचा दिवस होता. गट्टू, चिंकी आणि सोसायटीमधील सर्व मुलं एकत्र झाली होती. सोसायटीचे चेअरमन मुलांशी बोलत होते. मुलांनो, तुम्हाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की आपण ठरवलं होतं, आज ख्रिसमस ट्री सजावटीची स्पर्धा आहे. सोसायटीमधील सर्व मुलं यामध्ये सहभागी होतील आणि आपापले कौशल्य दाखवतील. ज्याचा ख्रिसमस ट्री सगळ्यात सुंदर असेल तो बक्षीस पात्र असेल. तुम्ही सगळे तयार आहात? हो. हाऊ इज द जोश? हाय सर. चला तर पळा मग. सगळी मुलं उठून उभी राहिली आणि पटकन आपापल्या घरांकडे पळाली. गट्टू, चिंकी घरी येऊन बाबांना म्हणाले, बाबा, पटकन पैसे द्या. हे घ्या, काढूनच ठेवले होते. पैसे बघून गट्टू, चिंकी नाराज झाले. काय बाबा, तुम्ही पण इतके कमी पैसे? एवढ्या पैशांनी तर काहीच होणार नाही. अजून पैसे द्या बाबा. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही स्पर्धा जिंकून तुमचं नाव उजळवायचं आहे. अरे माझ्या सैनिकांनो, मी तर गंमत करत होतो. हे घ्या पैसे. बाबांनी अजून पैसे दिले. पैसे बघून गट्टू, चिंकी खुश झाले. हाऊ इज द जोश? हाय सर. तर मग असेच उभे का? पळा. गट्टू आणि चिंकी जोरात पळाले आणि सोसायटीच्या बाकी मुलांसोबत बाजारात पोहोचले. ख्रिसमसमुळे बाजारात खूप गर्दी होती. लोक नवनवीन कपडे घालून खरेदी करण्यासाठी आले होते. बाजारात येताच मुलं सजावटीचं सामान गोळा करायला लागले. गट्टू, चिंकी एका दुकानात सामान खरेदी करणारच होते. तेवढ्यात झोपडपट्टीतील 2 गरीब मुलं दुकानदाराच्या समोर उभी राहिली. चला पळा इथून. आज क्रिसमस आहे भैया. आज तरी दया दाखवा. पैसे नाही तर काही खायला तरी द्या. पळतोस की देऊ एक? दुकानदाराच्या धमकीमुळे मुलं पळून गेली. गट्टूचं लक्ष पळणाऱ्या मुलांवर गेलं आणि त्याला दया आली. दुकानदार विचारायला लागला, बोल बेटा, काय देऊ? दादा. गट्टू अजून पण मुलांनाच बघत होता. दादा, हे काहीतरी विचारताय. काय पाहिजे बेटा? सांताचे कपडे द्या. गट्टू, चिंकी सॅन्टाचे कपडे खरेदी करून बाहेर आले. चिंकीला खूप राग आला होता. आपल्याला सजावटीचे सामान खरेदी करायचं होतं. सांताचा ड्रेस घेऊन आपण काय करणार? चिंकी, तू त्या गरीब मुलांना पाहिलंस? आपण स्पर्धेचा विचार करत आहोत आणि ते बिचारे त्यांच्या पोटाचा. तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे? ही स्पर्धा तर आपण जिंकू शकणार नाही, पण गरीब मुलांचे मन नक्कीच जिंकू. सोसायटीची सर्व मुलं आपापला ख्रिसमस ट्री सजवण्यात गुंग होती. इकडे गट्टू, चिंकीचे आई बाबा गट्टू, चिंकीची वाट बघत होते. परंतु गट्टू, चिंकी घरी आलेच नाहीत. गट्टू, चिंकी सॅन्टाच्या वेशामध्ये झोपडपट्टीमधील मुलांमध्ये आनंद वाटत होते. सॅन्टा, मला चॉकलेट्स. सांता, मला फुगा. सांता, मला पोळी. अरे हो हो, सावकाश. सगळ्यांना सगळं काही मिळेल. सांता त्यांचं काम करतायत. शांत रहा. हा घे तुझा फुगा. संध्याकाळ झाली. हॉलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेल्या ख्रिसमस ट्रीचं प्रदर्शन सगळी सोसायटी बघत होती. सर्व मुलं खुश होती. गट्टू, चिंकी त्यांच्या आई बाबांजवळ उभे होते. जशी निकालाची वेळ जवळ आली, चेअरमन म्हणाले, तुम्हा सगळ्यांच्या कौशल्याची आणि तुम्ही सजवलेल्या ख्रिसमस ट्रीची मी दाद देतो. सोसायटीमधील सर्वच मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. गट्टू आणि चिंकीला सोडून. तसे तर सर्वच ख्रिसमस ट्री बक्षिसाला पात्र आहेत. परंतु सर्वात सुंदर ख्रिसमस ट्री सजवण्याचं बक्षीस जातंय बंटीला. बंटीसाठी जोरदार टाळ्या. सर्व सोसायटी बंटीसाठी टाळ्या वाजवू लागली. बंटी उभा राहिला. तेवढ्यात चेअरमन बोलले, बंटीचा सन्मान नक्कीच होईल, पण पहिले मी गट्टू, चिंकी आणि त्यांच्या आई बाबांना इथे आमंत्रित करतो. हे ऐकून सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले. गट्टू, चिंकी आपल्या आई बाबांच्या सोबत स्टेजवर आले. तुम्हाला वाटत असेल की यांना का बोलवलंय? हे तर स्पर्धेचा भाग सुद्धा नव्हते. मुलांनो, आज दुपारी हे खरेदीसाठी बाजारात गेले, परंतु परत आलेच नाहीत. आम्ही जेव्हा दोघांना शोधायला बाजारात गेलो तेव्हा आम्हाला दुकानदाराकडून सर्व गोष्ट समजली. आम्ही गरिबांच्या झोपडपट्टीमध्ये गेलो तर गट्टू, चिंकी सॅन्टा बनून आपला ख्रिसमस गरीब मुलांसोबत साजरा करत होते. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हे ऐकून सर्व सोसायटी टाळ्या वाजवू लागली. गट्टू, चिंकीचे बाबा भावनावश होऊन बोलू लागले,
आज माझी मुलं म्हणत होती की ते ही स्पर्धा जिंकून माझं नाव उजळवतील, परंतु आज त्यांनी गरीब मुलांचं मन जिंकून खरंच माझं नाव उजळवलंय. बाबा पुढे काहीच बोलू शकले नाहीत. त्यांनी गट्टू चिंकीला मिठी मारली. आईचे डोळे सुद्धा भरून आले. हे दृश्य बघून सारी सोसायटी उभी राहून टाळ्या वाजवू लागली. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.